हाय मित्रांनो, सगळेजण कसे आहात? सगळेजण मजेत असणार. तर संध्याकाळचे वाजलेत बघा, आता 7 वाजलेत आणि 7 वाजले तरी पण उजेडच आहे. मी आत्ताच कॉफी घेतली आहे, हे बघा, आणि गारविक घेतोय दूध. आणि संध्याकाळचे 7 वाजले तरी पण दिसत नाही आहे. आणि आता आपण आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे. मी स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. चिकन आणि चपाती बनवणार आहे आणि भात, आणि भांडी पण घासायचे आहेत मला, तर ते पण दाखवते तुम्हाला. तर चला दाखवते. बघा गार्लिक, आता बघा भांडे आहेत, भांडे घासून घेते मी आधी. तर आता मी भांडे घासून घेते बघा. तर आपले आज थोडेच भांडे आहेत, फटाफट घासून घेते आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी करते. मुलांना पण भूक लागते ना. आता मी चपात्या बनवून घेते फटाफट. चपातीचं पीठ खूप पातळ झालेलं आहे, त्याच्यामुळे चपात्या बघा आता अशी आहे ना. चपाती माझी बिघडली बघा. तर आपण थोडंसं आता ह्याच्यात पीठ टाकून आहे ना, परत थोडंसं मळून घेऊया. पीठ टाकून म्हणजे थोडं घट्ट होईल. असं घट्ट झालेलं आहे पीठ. जाड चपात्या बनवून घेते मी आता पटापट, तर उशीर झालाय. चपाती घेतली आहे लाटून, तर भाजून घेतली चांगली. आता मी फटाफट चपात्या बनवून घेते. हे बघा, बघा गार्विक काय ते सांगतो त्याच्या मोठ्या पप्पाला की स्टँड आणलाय कॅमेरा ठेवण्यासाठी, म्हणजे सांगत आहे तो.
बघ काय पण सांगते. चपातीचं पीठ खूप पातळ झालेलं आहे. जरी मी मळलं तरी पण ते चपाती व्यवस्थित नाही होते. तर बघा चपाती आपली फुगली आहे. मस्त अशी चपाती बनवली. झाल्या आपल्या चपात्या. 3-4 चपात्या बनवायच्या होत्या. संध्याकाळी जास्त नाही लागत, सकाळी जास्त लागतात, कारण दुपारी पण तेच खातात ना. तर आता मी चपाती झाली की चिकन बनवायला घेणार आहे. गारविकाला आहे काहीतरी बडबड करत. आता मी चिकन धुवून घेते स्वच्छ. हे बघा ते लाईट नसल्यामुळे आहे ना थोडासा अंदाज दिसेल तुम्हाला. बघा मी स्वच्छ असं चिकन धुवून घेते. मिरची बडबड ऐकताय तुम्ही? काहीतरी चाललंय त्या दोघांचं. परत एकदा आपण धुवून घेऊया स्वच्छ. बघा आपण चिकन असं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला रेसिपी दाखवते मी कशी बनवते ते. हे बघा चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी. तर रेसिपी दाखवते चला तुम्हाला. आता मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि 3 पळ्या मी तेल टाकून घेते कढईमध्ये. 3 ते 4 पळी घेऊया आपण.
आणि एक मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे बघा. तर तो कांदा मी तेलामध्ये टाकते. तेल गरम झालं नाही आहे. तेल गरम झालं की टाका तुम्ही. आता ते चांगलं आपण परतून घेऊया कांदा तेलामध्ये. लालसर असा कांदा झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये एव्हरेजचा मटर मसाला टाकूया थोडंसं. आणि ही लाल मिरची पावडर आहे मालवणी, ते टाकूया थोडं. आणि हळद टाकूया. अर्धी चमचा हळद टाकते. आणि एक टोमॅटो पण टाकूया आपण. आता हे आपण तेल आता हे शिजण्यासाठी असं ठेवूया. मसाला रेडी होईपर्यंत. मसाला पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये, तर आपण झाकण मारून ठेवूया. बघा झाकण मारते मी. बारीक गॅस करून ठेवते. आणि तिकडे मी आता टाकले आहे मसाल्यासाठी खोबरं भाजून घेते. थोडेसे धने, हे बघा एवढेसे धने टाकते मी. दिसते का तुम्हाला? धने टाकते. थोडीशी जावित्री पण टाकते. हे बघा एवढीशी जावित्री टाकते. एवढीशी दालचिनी टाकते. आणि चक्री फूल आहे, चक्री फूल पण टाकते. आणि 4-5 लवंग. आता आपण असं व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत त्याला तेलामध्ये. ही इलायची पण टाकते. हे बघा छोटी इलायची भाजण्यासाठी. आणि अद्रक पण, एवढे अद्रक आहेत ते पण टाकते. लसूण पण टाकून घेणार आहे मी. व्यवस्थित असे भाजले आहेत आपले मसाले. हे थोडंसं तेल टाकून घेऊयात म्हणजे व्यवस्थित भाजतील अजून. बघा व्यवस्थित असे भाजले आहेत मसाले. आता याच्यामध्ये लसूण पण टाकणार आहे मी. लसूण सोलले नाही आहेत म्हणून. तर मी गॅस बंद करते. हे बघा आपण मसाला भाजलेला ना, त्या मसाल्यामध्ये मी अजून काय काय ॲड केले बघा. लसूण आणि एक टोमॅटो, छोटा साईजचा टोमॅटो ॲड केला आहे. आता हे मी ग्राइंड करून घेते. हे बघा मसाला असा मी बारीक करून घेतला आहे. आता मसाला ते टाकूया आपण ह्याच्यामध्ये, चिकनमध्ये.
हे बघा. आणि आता आपण हे खालीवर करून घेऊया. आता 20 मिनिटं आपण असेच ठेवूयात, थोडंसं पाणी टाकून. चवीनुसार मीठ पण टाकूया. आता आपण खालीवर करून घेऊयात. थोडंसं त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकूया. जो मुलांसाठी मी आळणी रसा बनवणार आहे त्यातलाच मी थोडासा पाणी टाकणार आहे गरम. बघा. आणि आता 20 मिनिटं व्यवस्थित असं झाकून घेऊयात आणि 20 मिनिटानंतर मग झाकून खोलूया. 20 मिनिटं झालेले आहेत. तर बघा आपलं चिकन मस्त बॉईल झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे. तर इकडे मी आळणी मटण ठेवलं आहे. याच्यामध्ये मी काय काय टाकले माहिती आहे का? हळद, मीठ, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि तेल आणि मीठ, हळद हे सगळं टाकलेलं आहे. आपली ही रेसिपी तयार आहे. हे बघा. आता आपण गार्लिक काय करते ते बघूयात. हा गार्लिक नील बघा काय करतात हे बघा. सगळं घरात पसारा केलाय आणि इथं बघ, हे बघ नील. हे चला, आवडला असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. बाय कर नील, बाय नील. चला नीलचं लक्ष नाही आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.